Schizophrenia is treated by antidepressants, antipsychotics, anti-epileptics, mood stabilizers. कोणाचे यूज करतात इन ट्रीटमेंट ऑफ सिझोफ्रेनिया? तर सिझोफ्रेनियाच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात अँटीसायकोटिक्सचा. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आपण अँटीसायकोटिक्सचं क्लासिफिकेशन पाहिलं होतं ना. अँटीसायकोटिक्स असतात मेजर ट्रान्क्विलायझर्स, याला न्यूरोलेप्टिक्स सुद्धा म्हणतात. यांचा यूज करतात इन ट्रीटमेंट ऑफ ऑटिझम. यामध्ये येतात अटिपिकल अँटीसायकोटिक्स अँड टिपिकल अँटीसायकोटिक्स. अटिपिकलमध्ये ते क्लोझापाइन, ओलांझेपाइन अँड रेस्पिरिडॉन. या रेस्पिरिडॉनचा यूज करतात ट्रीटमेंट ऑफ ऑटिझम करता. त्यानंतर टिपिकल अँटीसायकोटिक्समध्ये ते क्लोरप्रोमॅझिन, प्रोक्लोरपॅराझिन, हॅलोपेरिडॉल, थिओथिक्झिन. हे अँटीसायकोटिक्सचं क्लासिफिकेशन सुद्धा तुमच्या एक्झामिनेशन करता मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यामध्ये क्लोझापाइन इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी. क्लोझापाइनवर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात येतो, ड्रग ऑफ चॉईस फॉर द ट्रीटमेंट ऑफ नेगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ सिझोफ्रेनिया. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. नेगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ सिझोफ्रेनियासाठी कोणता आहे ड्रग ऑफ चॉईस? तर हे आहे क्लोझापाइन. त्यानंतर दी ओनली अँटीसायकोटिक मेडिकेशन दॅट हॅज ए ब्लॅक बॉक्स वॉर्निंग अँड ए रिस्क ऑफ अग्रॅन्युलोसायटोसिस. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अँटीसायकोटिक ड्रग दॅट हॅज ब्लॅक बॉक्स वॉर्निंग अँड रिस्क ऑफ अग्रॅन्युलोसायटोसिस. तर हे सुद्धा असते क्लोझापाइन. क्लोझापाइनवर हे दोन्ही क्वेश्चन्स आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहेत. अँटीडिप्रेसंट्समध्ये काय येते? तर सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स. काय येते यामध्ये? तर फ्लोक्झेटिन, फ्लोक्झामाइन, पॅरोक्झेटिन, सर्ट्रॅलिन येते, सिटालोप्राम, इसिटालोप्राम. त्यानंतर डॅपोक्झेटिन. हे सर्व आहेत सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स. त्यानंतर अँटीडिप्रेसंट्समध्ये नेक्स्ट क्लास येतो सेरोटोनिन अँड नॉरएपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर्सचा. SNRI. काय येईल यामध्ये? तर यामध्ये दुलोक्झेटिन येते, वेनलाफॅक्झिन येते, डेसवेनलाफॅक्झिन येते. त्यानंतर येतात ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स. यामध्ये येते तुमचं इमिप्रामाइन, ट्रायमिप्रामाइन, क्लोमिप्रामाइन. त्यानंतर डॉक्झेपाइन येते, ॲमिट्रिप्टिलिन येते. त्यानंतर नॉरट्रिप्टिलिन येते, ॲमोक्झेपाइन येते. ठीक आहे. त्यानंतर अटिपिकल अँटीडिप्रेसंट्समध्ये काय येते? तर बुप्रोपिऑन, ट्रॅझोडोन, मियानसेरिन, मिर्टाझेपाइन, मॅप्रोटिलिन. हे आहेत अटिपिकल अँटीडिप्रेसंट्स. त्यानंतर अँटीडिप्रेसंट्समध्ये येतात मायो इनिबिटर्स. यामध्ये मायो ए इनिबिटर्समध्ये येईल तुमचं मोक्लोबेमाइड अँड क्लोरगायलिन. मायो बी इनिबिटर्समध्ये येते सेलिजिलिन. ठीक आहे. आणि नॉन सिलेक्टिव्ह मायो इनिबिटर्समध्ये येते फेनॅल्झिन, आयसोकार्बोक्साझाइड अँड ट्रॅनिलसायप्रोमाइन. हे सर्व आहे तुमचं अँटीडिप्रेसंट्सचं क्लासिफिकेशन. मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. अँटी इपिलेप्टिक्समध्ये काय येते? तर यामध्ये फिनिटॉइन येते, व्हॅल्प्रोइक ऍसिड येते, कार्बामाझेपाइन येते, गाबापेंटिन येते, झोनिसामाइड येते, लेव्हिटिरासेटम येते, फिनोबार्बिटोन येते. ठीक आहे.